रोहित चला झालं ना. येस सर. सारनाथ सर रेडी. येस सर. कॅमेरा रेडी. येस सर. वाव. मग लेट अस स्टार्ट. एक पुणेकराची अजून एक गोष्ट. नमस्कार, मी शैलेश भंडारी फ्रॉम व्ह्यू भंडारी आणि आज आपल्याबरोबर एक असे पुणेकर आहेत की ज्यांच्याबरोबर गप्पा मारायला आपल्याला सगळ्यांना आवडेल, कारण की जनरली आरजे मिनल येस या नावाने आपण त्यांना ओळखतो. हो. फीवर 94.3 वर मी आरजे मीनल अँड या पेज आणि त्यांच्या चेहऱ्यापेक्षा त्यांच्या आवाजाने आपण पूर्णपणे मंत्रमुग्ध झालेलो असतो. खरं. अँड या बिकॉज वी ऑल आर ऑलवेज स्टक इन ट्रॅफिक. बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो तेव्हा तुम्हाला काहीतरी चांगलं ऐकायची इच्छा असते. हो. त्याच्यामुळे चांगला आवाज ऐकायला मिळाला, चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या तर आनंद असतो. सो वेलकम आरजी मिनल. थँक्यू सो मच. इट्स सच अन ऑनर भंडारी सर. तुम्ही आय थिंक गेल्या 20 वर्षांपासून आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी गप्पा मारल्यात आणि जनरली मी हो. तुम्हाला प्रश्न विचारत असते, येस. पण आज मला आवडेल तुम्ही मला प्रश्न सो विचारतो. टुडे इट इज माय टर्न. टुडे इट इज माय. सो आय टेक द लिबर्टी. सो मिनल, हाऊ लॉंग हॅव यू बीन इन पुणे? तुमचं पुण्याचं नातं किती जुनं आहे? 25 वर्ष. मी इथे ग्रॅज्युएशन साठी आले होते. वाव. हो. आणि नर्सटॉपच्या SNDT मध्ये माझं ऍडमिशन झालं वंडरफुल. आणि तेव्हापासून लॉ कॉलेज रोड, FTII ची पोरं आणि काय म्हणतात त्याला, पेस्ट्री कॉर्नरचे रंबॉल्स खात खात मी अशी मोठी झाली आणि वाढली. पुण्याची हवा खूप चांगली आहे. हो. आणखी जसं तुम्ही बघितलं असेल ना की पुण्याचे खड्डे पण वाढत चालले. एव्हरीथिंग ग्रोज इन पुणे. येस. आय एम शुअर प्रोफेशनली ऑल्सो यू हॅव ग्रोन सबस्टॅन्शियली वेल इन पुणे. ओ माय गॉड. येस. पुण्याचं P फॉर पुणे, P फॉर प्रॉस्पेरिटी असं म्हणू शकतो आपण. वाव वाव. आय हॅव नेव्हर हर्ड दिस बिफोर. दिस इज अ वंडरफुल डेफिनेशन फॉर पुणे. नक्की. एक्सलंट. आणि माझं 2002 मध्ये जे करिअर सुरू झालं, रेडिओ बरोबर माझं नातं जे सुरू झालं हो. ते आजपर्यंत आहे. फॅन्टॅस्टिक. आणि एव्हरीथिंग म्हणजे जसे कहते हैं ना, घाट घाट का पानी पिया मैंने रेडियो का. एव्हरीथिंग फ्रॉम बीइंग अ स्मॉल टाइम रिपोर्टर टू हेडिंग रेडिओ स्टेशन्स टू नाव कमिंग बॅक टू बीइंग वन विथ द व्हॉइसेस ऑफ पुणे. सगळंच ट्राय केलंय अँड आय लव्ह टॉकिंग टू पुणेकर्स. So what we have loved about you is that you have always connected with the grassroots of our city. तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड असता. तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळी पॉझिटिव्हिटी. आय हॅव नेव्हर हर्ड यू टॉक निगेटिव्ह. आणि तुम्ही पुणेकराच्या बद्दल त्याची पल्स तुम्हाला माहिती, त्याच्यासाठी तुम्ही काय मेहनत घेता? आधी ना जेव्हा करिअरची सुरुवात झाली होती तेव्हा पुण्याबद्दल सगळंच काही पॉझिटिव्ह होतं, म्हणून तेव्हा एवढी मेहनत नाही घ्यावी लागली. सध्या खूप मेहनत घ्यावी लागते की 10 निगेटिव्ह न्यूज अजून एखादी कुठेतरी काहीतरी छान होतंय आपल्या पुण्यात सांगूया आपण लोकांना. तर ते पण थँकफुली न्यूजची सोर्सेस जे आहेत ते आता वाढलेत, तेव्हा एवढे नव्हते. बरोबर. सो एव्हरीथिंग फ्रॉम स्पीकिंग टू माय फेवरेट पुणे पोलीस म्हणा किंवा अनेक पुणेकर आहेत, अनेक पुण्याचे इंस्टाग्राम हँडल्स आहेत जे छान न्यूज सांगतात. दीज आर ऑल माय सोर्सेस. आणि सध्या तरी सकाळी उठल्या नॉनस्टॉप पेपर बघणं, नॉनस्टॉप टू स्पीक टू अमेझिंग पीपल लाईक यू ऑल्सो. म्हणजे थँक्यू. गोइंग आउट फॉर डिनर, नेटवर्किंग विथ पीपल जनरली, आणि त्यांच्या गप्पातून मग एखादी काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज काढायची. एवढं झालंय पुण्यामध्ये. पण हे खूप छान झालं. हे खूप छान झालं. इज माय जॉब टू टेल पुणे. वंडरफुल वंडरफुल. आणि तुम्ही एक खूप चांगला सब्जेक्ट आता टच केलात की गोइंग आउट फॉर डिनर. सो पुण्यातली अशी कोणती जागा आहे किंवा असं कोणतं एक पर्टिक्युलर फूड आहे की ज्याच्याबद्दल युअर लाईक ओके ना, हे फक्त पुण्यातच मिळू शकतं? अनेक पुणेकर आता होते, माझा फॅन बेस थोडा कमी पण होईल जर मी आता एक नाव घेतलं तर. पण आय लव्ह इट. इट इज माय फेवरेटेस्ट थिंग इन द वर्ल्ड. मी ब्रेकफास्ट, लंच, डिनर तिकडे काहीही करू शकते. ऑल्दो इट्स वन ऑफ द डिशेस दॅट वी ईट मोस्ट फॉर ब्रेकफास्ट. मिसळ ॲट बेडेकर. बेडेकर मिसळ मी झोपेतून उठवून पण मला तुम्ही खायला घातली ना, मी खाईन. लव्ह द स्लाइस. आय डोंट केअर अबाउट द पाव सो मच. द स्लाइस. आणि त्यांचा तो स्लाइस ब्रेड पण खूप वेगळा आहे. हो, वेगळा आहे. त्याची स्पेसिफिक बेकरी त्यांनी वर्षानुवर्ष ती कॉमन ठेवलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. हा. आणि जस्ट त्यांचं फरसाण, ते पोहे,
ती मिसळची तर्री जी तिखट गोड आहे, आय लव्ह इट. वंडरफुल. कोल्हापूरकरांना बहुतेक नाही आवडेल, पण मला खूप आवडते. आणि व्हॉट इज युअर फेवरेट? असं संध्याकाळी मित्रांबरोबर बसून इथं चहा प्यायला बसू किंवा कॉफी प्यायला बसू. अनेक महिने झालेत मी गेली नाहीये तिथे, बट आय विल टाइम अँड अगेन. संध्याकाळी एक साधारण 6 वाजले की आय वुड लव्ह टू हॅव अ लाईफ जिथे मी रोज वैशालीला जाऊन बसेन. वाव. तिकडचा साधा मैसूर डोसा, कांदा टोमॅटो उत्तप्पा, कोल्ड बोनविटा आणि एसपीडीपी, बस दिस इज माय स्टँडर्ड ऑर्डर. आणि कटलेट जर अजून पोटात जागा राहिली तर. Should we cut down this complete interview and drive to FC Road now? I would love it. It would be fun. It would be fun. It gets me back to my college days. Really? What did you have? What is your standard order at Vaishali? Not in Vaishali, now in Rupali. Okay. It is the fresh vada sambar. Ha. The vada has to be coming directly from the kadai Ha. to your plate. हो. So that and of course the coffee. तुम्हाला मी एक सांगू का, मी हा. रुपालीमध्ये कधीच खाल्लं नाहीये. Okay, then we can have a debate offline on this because I don't want there is some other wrong expressions to go out, but we'll have a debate on this Yes, later, some definitely. other time. नक्कीच. Now, as Meenal, not as RJ Meenal, Right. I understand that you do a lot for the city and people of Pune. I hope so. I really You hope do a lot. One thing that I know of, which I recently came across, is बरोबर. that you collect books and make them available for लॉट ऑफ पीपल. जर त्या मुवमेंट बद्दल तुम्ही आमच्याशी शेअर कराल का? मी ना लहान असताना, ऑल्दो आय एम नॉट अ सिंगल चाइल्ड, पण माझा भाऊ 9वी-10वीत असतानाच आय वॉज बॉर्न इन ब्रॉट अप इन दुबई. Oh, So when he was in the 10th, I was in the 5th. okay. So from 5th standard onwards, I have lived alone because he came to India for his higher education. Okay. So 5th to 12th standard, हे 7 वर्ष मी एकटे घालवले. And my only friends after I used to come back from school were my books, story books, Wow. novels, Enid Blyton, Wonderful, Agatha Christie's, and all of that. And they never disappoint you. They never do. Oh my God, there's such a beautiful world. It's a beautiful world. आणि जेव्हा मी रेडिओचं करिअर सुरू केलं तेव्हा 2-3 वर्ष ऑफकोर्स व्हॉट इज दिस इंडस्ट्री ऑल अबाउट तेवढं झालं. देन आय रिअलाइज द स्ट्रेंथ अँड द पॉवर ऑफ दिस प्लॅटफॉर्म. आणि मग मी म्हटलं की यार आपण एंटरटेन तर करतोच आहे सगळ्यांना. व्हॉट इफ आय यूज दिस प्लॅटफॉर्म टू डू समथिंग अमेझिंग. अँड देन माय क्वेस्ट टू फिगर आउट काय असेल ते अमेझिंग. आणि क्वाईट ऑनेस्टली आत्ताच 5 वर्षापूर्वी, यु नो हाऊ दे से लाईक इवन इफ यू हॅड अ करियर दॅट स्ट्रेचेस अक्रॉस 50 years, you'll always find something new to do. True. आणि 5 वर्षापूर्वी आय वॉज रिडिंग अ बुक and my nieces told me, what is this book, and like, you know, can we read it? And I said, no, you need to grow up a little bit more before you read this book. And that's when I realized that ह्यांना तर of course opportunities and the advantage आहे because we all come from great families and you know they can get any book in the world they want. But what about these underfunded schools जिथे लायब्ररी खूप लक्झरी आहे त्यांच्यासाठी. Oh. आणि त्यांना अकॅडमिक टेक्स्टबुक्स मिळणंच खूप कठीण असतं, तर लायब्ररीज बनवणं त्यांच्यासाठी तर इम्पॉसिबल आणि अशक्य गोष्ट आहे. सो दॅट्स व्हेन आय रिअलाइज. सो आय वेंट टू अ फ्रेंड अँड आय सेड, कॅन आय कम टू वन ऑफ द स्कूल्स? शी डन्स एन NGO. So I said, can I come to one of your schools? And I saw that they have a great school and you know their basic problems are ki toilets are not there separate for girls. किंवा असतील तरी they are not in good condition. So those are the things, basic problems that they are dealing with. They don't have the time and wavelength only to think about libraries बनवायच्या ह्या मुलांसाठी. प्रायोरिटीज नाही. काहीच आहे प्रायोरिटी त्यांचा. सो आय सेड, वाय डोंट आय मेक दॅट माय प्रायोरिटी, की मी ह्या पोरांना काही असे ना पण ऍटलीस्ट दे हॅव अ ब्युटिफुल वर्ल्ड वेअर दे कॅन रीड बुक्स अँड लाईक जस्ट गेट लॉस्ट इन इट. Wow. आणि दॅट्स व्हेन आय डिसाइडेड की दिस इज माय ड्रीम अँड आय वॉन्ट टू डू इट. मला वाटलं एका वर्षात पुस्तकं कलेक्ट करून होऊन जाईल माझं काम, पण अनफॉर्च्युनेटली, but also with a lot of pride, I say that it's been a constant effort to collect books for the last 5 years. Wow. And I will continue to do it till maybe, if not all of Pune, all of Maharashtra's underfunded schools gets Wow. libraries. तुम्ही So आतापर्यंत अंदाजे 5 वर्षामध्ये किती शाळांना किती पुस्तकं दिली असतील? we on an average I think collect about 8,000 to 10,000 books a year. Oh, wow. Yeah. आणि yeah, I feel like almost 20 to 25 or maybe even more, 30 schools so far have been able to. We also redonate to schools that we've already given books to, कारण Okay. त्यांच्याकडे 500 पुस्तकं पोहोचतात. बरोबर So आहे. then, you know, we want to
I get the kids access to more and more books. Oh, So wonderful. yeah, so then that is also an effort. So Fantastic. yeah. So I take this opportunity to make an appeal to people who will be watching this. Yes, कि please. if they have books which they think that they cannot read anymore किंवा हे आहेत माझ्याकडे त्याचं काय करायचं, Nakki. my request to them is that bring them along to our Bhuvandari showroom spread across the city. Yes. We will ensure that they will go to Minal Yeah. and finally they reach these children. Oh, Because, how sweet. so I That'd will be be so very nice. happy if anybody, even a single book I am able to collect out of this reach out, I'll be very happy. I Oh, think it'll we be have so reached nice. out to someone. It'll be so nice. What's a book that's changed your life? Like, I've been reading Amish, the entire series of. have you read it? Oh yeah, it's outstanding. These books came to me during the lockdown, Right, and these 6 books, right. the Ravan, Sita, Ram, Yeah, and Shiva, that entire 3 plus Right, 3. I've right. read them twice, yeah, and how you can look at the same thing in a different perspective. correct. I just changed the perspective. Amazing. Finally, it is mythology. Yeah, yeah. So recently, I'm reading a book about Akbar, Oh, and all we know is what fight we see across us as Hindu Muslim. barabar. But when you read through Akbar, it is different. It Yeah, is yeah, different. I'm It is sure. so let's I'm not sure. get influenced by politics, but What's happening around us? Yeah. Absolutely. there is a lot to it. Yeah, There's a lot to it. yeah. So people should be willing to look at it in a different perspective. Right. आणखी खूप वेगळ्या पद्धतीने आयुष्य चालतं बरोबर आणि बरोबर मायथॉलॉजी सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर बघू शकला, बरोबर. आणखी आपल्या एकाच पद्धतीने रामायण, एकाच पद्धतीने महाभारत दाखवलेलं हो. आहे, बट इट इज डिफरंट. बरोबर. दॅट इज समथिंग दॅट हॅज चेंज द वे आय थिंक. Right. It's a Amazing. recent past that has affected me Yeah. a lot. Khalid Hosseini is one of my favorite Oh. authors. Wonderful. Love Kite Runner and मला ना कंट्रीज कशी बदलतात हे जाणून घेणं खूप आवडतं. Oh. सो इराण म्हणा, अफगाणिस्तान म्हणा, these were some of the most liberated societies Outstanding society. in the 70s आणि Yes. not even 100 years ago. आता 70s मध्ये. Yeah, about 3, 4 or 5 decades back. आणि I'm still getting goosebumps. True. I cannot believe the kind of, and आता तर of course kids that are born in this era, they only know this way of life. Yes. पण कॅन यू इमॅजिन की तेव्हाची लोक ज्यांनी हा बदल बघितला फ्रॉम लिबरेशन टू व्हॉट इट इज नाव, त्यांच्यावरती काय झालं असेल. True. True. ओ माय गॉड. But I think you should, along with being a RJ, you should become a storyteller. You should literally take that up I would love it. and go to different schools and I tell would love stories. it. Oh, I would love it. That would be such a good thing. Yeah, because- Actually, you know, secretly that was my plan with this whole book collection drive. की ना एकदा लायब्ररी झाली की मग आठवड्यातून एकदा तिकडे जाऊन एक पुस्तक Book घ्यायचं reading आणि करायचं. just like sort of tell stories. Wow. ते अजून झालं. That part of my dream is still a dream. But you should do that. I will, It's for because sure. even if you can make a difference in one child's life, you've achieved a lot. I Oh my believe. god, yeah. And you should But do you know that. how funny it is ki making a difference in, like I have had a lot of interns who worked with me at least in the last 10 years, and you know they all write such beautiful letters to me or messages to me ki, you Wow. know, I've learned so much from you and all of that. This changed my life when you told me this. But all of this, of course, it's great. I love it. But when I don't get it from my nieces now, then it disappoints me. I don't know why that is. Does it happen with you with your kids? Like all your staff, the young kids that come and say, Shailesh sir, you know, I'm really inspired by you. But when your kids don't say it to you, know, then it's just incomplete. True. So what would have been the best letter that you have received in your journey? In my journey, thankfully, I do come from an era जिथे लोक पत्र लिहायचे एकमेकांना. So like I said, I was born and brought up in Dubai. So I used to have this one friend till the 7th standard. We were best friends, and then 8th, I think, तिच्या वडिलांचा transfer झाला, and they came back to India. Oh. And quite honestly, I did not even think she would write me a letter. But she wrote me a letter. Wow. And I have to thank her because from the 8th till the 12th, for on right 11th, 12th, 4 years, we wrote each other letters almost every month. And the first letter that she wrote to me was, I don't even know if you will read this, but I want to write to you because I feel like I don't want to lose connection with you. Wow. And That's true, friend. yeah, that's a true friend. म्हणजे मला फ्रेंडशिपचा अर्थ पण नव्हता माहिती तेव्हा. But just the fact that somebody wanted to stay connected to me,
ka? Like, who am I? But just she made me feel so nothing, or no one has ever made me feel as special as I did back Wow. then. Wow. आणि आय फील लाईक तिथे माझं स्टोरी रायटिंग किंवा तिला सांगायचं की आज शाळेत काय झालं किंवा असं झालं या आठवड्यात, ते सगळे जे स्किल माझ्यामध्ये डेव्हलप झाली ना, आय Oh. फील लाईक ते तिथून झाली आहे. Wow. Constantly writing letters, telling her how things happened in my life, getting my first period, what it was like, all of these things, you know. And you Who could I need that tell? someone. Who You could I need that tell? someone. Yeah, You need exactly. that someone. You know, so yeah, I mean, oh my god, yeah. Fantastic, Amazing, yeah. fantastic. And when you play different genre of music on your channel, Yeah. by default, so असं हे कोणतं म्युझिक आहे की जे मनापासून आवडतं, की वाव, नाव दिस सिंगर और दिस टाइप ऑफ म्युझिक. I'm a complete Bollywood buff. म्हणजे I full think on 90% of India is. is yeah, absolutely. आणि ते बाकीचे 10% पण सिक्रेटली बॉलिवूड बफच आहे. I agree. बाकी दुनियाला सांगायला हे हो. आपलं जॉन बीटल्स वगैरे हो, पण ते intelligent दाखवतात ते. नाही तर सगळ्यांना आपले कुमार सानू, अलका याग्निक तर फर्स्ट चॉईस असते. Wow. I love the 90s music was obviously that's what I grew up to. And again, it was my way of staying connected to India. It was my way of growing up to music that, you know, was exclusive to me. I went to schools that had kids from all nationalities. Yes. So for me, it was like, this is my world. And I would love to introduce that music to my other friends and stuff. Fantastic. But today, you know what, ते म्हणतात ना की आमच्या दिवसात ते छान म्युझिक होतं आणि तेव्हा. बट आय फील लाईक इव्हन आज ना, फॉर एक्झाम्पल हे मेट्रो अँड झिनोचं गाणं आहे कायदे से, टॅपॉननी, अरिजित सिंगनी, श्रेया घोषालनी, शिल्पा रावनी, चौघांनीही गायली ती गाणी. Wow. हे एक गाणं त्या 4 जणांच्या आवाजात आहे, डिफरंट व्हर्जन्स. इट इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सॉंग्स आय एव्हर हर्ड. Wow. What words, what a tune, what a beautiful song that is. So I feel like every generation has their set of bad music and good music, Yes. but Bollywood is the best music. Very Yeah. good. What's your favorite? Who's Bollywood. your favorite? Bollywood. No? Bollywood. Yeah. Hands up, Bollywood. Yeah, no? Yeah. Yes. Bollywood is really the best. Yeah, It's yeah. amazing. And just as we were talking about friendship, सॉरी, हा तुमचा इंटरव्ह्यू पण मी बोलतोय सर्व. Yes. I'll steal it Of for a course. minute. So, my father's friend taught me of definition of friendship. He said, त्यांनी खूप छान स्टोरी सांगितली हो. मला, की वडील आणि मुलगा असतात, ते मुलाला म्हणतात तुझा मित्र कोण आहे दाखव वगैरे वगैरे हो. वगैरे. पण ओनली कंडिशन इज दॅट नाईट 1 o'clock you go to your friend's place Right. and ask him to come to our house. So this guy said, okay, Okay. no problem. So Okay. he goes to a friend's place, knocks on his door. अरे येतो का माझ्या घरात? म्हणजे आता झोपलोय मी. He tries it for 3 friends. Right. None of them come. Oh no. And okay, then father says, now I'll tell you what is a friend. Right. So he goes to a friend's place, knocks on the door. The friend asks, who's it? He says his name, such and such. I want you to come to my house at this time of the day. He said, wait for 10 minutes. So his son says, see, he's not even responding to you. After 10 minutes, this gentleman, his friend, comes out with a bag full of money, with one servant, and with a sword. की ह्या वेळेला तू माझ्याकडे आलेला आहेस. It's one of these things. One of that you these want. things I have. If you want me to come, I am there. But I am getting you all this. He says that this is friendship. And see, it opens up your eyes Yeah. and brain. Yeah. And that's why we say we need to have friends, but we need to have good advisors Yeah. who teach us values Oh my of God, things. yes. So whenever I tell this story to my children also, I get this. Yeah. Because it's so real. Right. So real. Right. Oh my God. Yeah, I'm gonna test my friends out, okay? मी येणार आहे तुमच्या घरी 3 वाजता सकाळी. बघते मी आता कोण दरवाजा उघडतंय माझ्यासाठी. And what is it about Pune that you love the most and hate the most? You cannot say traffic. Yeah, I want to say traffic. So what is it that you love about Pune? And what is it that you hate about Pune? What I love about Pune is that how easily it sort of becomes home to anybody who comes from outside. Wonderful. इथे ना प्रत्येक सेगमेंटची म्हणू शकता लोक आहेत आणि कुठले सगळ्यात रिचेस्ट पर्सन पण आणि सगळ्यात पुअरेस्ट पर्सन पण. Yes. Whoever comes here, they manage to find their world within days. You know, you don't have to sort of spend time here. You will not reach a point जिथे
तुम्हाला वाटेल की यार हे नाही याचा. So everybody falls in love with Pune very quickly, and I True. love that about this city. Wow. It could be the fact that it still has like these amazing green spots, or it could be the fact that people are very welcoming. What I do not like about Pune is I feel like, and I'm sorry because I know you're part of that world, entrepreneurial skills. True. You're an exception to the rule, but I feel like Punekaranna, not like people who come from outside and have built businesses here, but Punekaranna, atta I feel ki entrepreneurial skills thodi वाढवायला पाहिजे. Their ambition, they need to be a little more ambitious. They need to feel a little more असं, म्हणजे माझा ब्रँड सगळीकडे पोहोचला पाहिजे. I still feel आता ते 1 ते 4 वगैरे नाहीये, पण आय एम जस्ट सेइंग की त्याच्या पुढे काय, आता ते पण संपलं. आता तुम्ही आता आहात पूर्ण दिवस तुम्ही उघडे आहात, पण what after that? We need more like global Puneri brands, and I feel like for us to be on the global stage, IT only will take us there. And while I understand Wipro, I think all of these guys are here, I feel like we need more local Pune brands to be like. Perfect. That's Perfect. Yeah. And सॉरी, क्लिशे प्रश्न आहे, पण गाडी चालवते, Yes. गाड्या विकतो, Yes. त्याच्यामुळे हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. व्हॉट इज युअर विच इज युअर फेवरेट कार? Since I was a kid, my favorite car has always been the CRV. ओके. But the CRV has evolved into a very bad car. I do not like it. But the entire new range of the Volkswagens, Okay. the Taigun features, quite honestly, I love to drive, but it doesn't really matter which car I'm driving. Okay. But the new features, these fully loaded features, I feel like only the new range of Volkswagen has, and I love it. Wonderful. Yeah, and even the space. I'm a big lady. I need my space in the car, and I think Volkswagen has great space. And did this comment give you adequate space? It did. You know what? I did get this Comet to drive for a week. Yes. In the past. Yeah, you had given it to me. I'm aware of I loved it. It was such a cute car, and it's so zippy. Yes. And Punecha, now I can talk about the traffic. Punecha traffic, this car is so twing. Like it's perfect for the traffic in Pune. True. Yeah. Wonderful. But do you think like Pune is ready to have like EVs? I mean, I own an EV, and sometimes I really have a lot of pressure on me. ते 30% झालेच की मला असं पॅरानॉया सुरू होतो. ती अजून रेंज एन्झायटी हा जो विषय आहे, हा. तो इट्स मॅटर ऑफ गेटिंग मच्युअर्ड इन अ मार्केट with EV, because EV is like last 3 years story. बरोबर. We've had some good stories and bad stories with Yeah. EVs, but now with charging infrastructure available across the city, पुण्यामध्ये public charging stations close to 275 आहेत. Public, I'm not talking about private Really? charging infrastructure. 275 public charging stations are there in बरोबर. Pune, across the city. बरोबर. त्याच्यामुळे you don't have to worry. So you have a 30%, so you get into a coffee shop, Right. 110% you will have charging station nearby. Oh, okay. Charge it there for half an hour. That's Majid. good enough. Correct. These ones that are at the petrol pumps and all, half the time I feel like, they're just there for presence. I don't know, but चालू आहे. Okay. So far, because of my paranoia, it's never led to a stage where I have no battery. Yeah, but see, that is the fact. People who are 100% moved to EVs Yeah. are traveling from Pune to Coimbatore, Pune to हो, मी Goa ऐकलंय ते. in EVs without any बरोबर, challenge. So बरोबर. they plan their travel well. आमच्या लोकांनी ट्रॅफिक थांबवलं आउटसाइड. सो थँक्यू व्हेरी मच. Yes. Thank you so much. खूपच लवकर आपण अजून एका इंटरेस्टिंग पुणेकराशी भेटूयात. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे.